नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित नवनीत या पुस्तकातील 18 पायथागोरसचे प्रमेय. याच्यात पहिला पॉइंट आहे काटकोन त्रिकोण. पायथागोरसचं प्रमेय कसं ओळखलं जातं किंवा पायथागोरसचं प्रमेय काय आहे? कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. हे पायथागोरसचं प्रमेय. मग तुम्हाला आता पायथागोरसचं प्रमेय हे कोणत्या त्रिकोणासाठी वापरावं लागतं किंवा कोणत्या त्रिकोणासाठी वापरता येतं? काटकोन त्रिकोणासाठी. फक्त काटकोन त्रिकोणासाठीच पायथागोरसचं प्रमेय वापरता येतं. मग इथे एक काटकोन त्रिकोण दिलाय. एबीसी हा काय आहे? काटकोन त्रिकोण आहे. याचा अर्थ कोण बी चं माप जे आहे ते किती आहे? 90 अंश. याच्यात एसी हा कर्ण आहे. एबी ही या काटकोन त्रिकोणामध्ये उंची आहे, त्याला एक बाजू पण म्हटलं जातं. बीसी हा पाया आहे, त्याला दुसरी बाजू पण म्हटलं जातं. आणि मग याच्यावर आधारित पायथागोरसचं प्रमेय काय बघा इथे. कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग हे पायथागोरसचं प्रमेय. याचाच अर्थ बी चा वर्ग अधिक ए चा वर्ग अधिक सी चा वर्ग म्हणजे कर्णाची बाजू दिली जाते, पायाची बाजू दिली जाते, तुम्हाला दुसरी बाजू काढता येते. दुसऱ्या दोन बाजू दिल्या तर कर्ण काढता येतो. आता महत्वाचं वाक्य, काटकोन त्रिकोणात कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ. आता काटकोन त्रिकोण आहे हा त्याचा कर्ण आहे आणि या काटकोन त्रिकोणात म्हणजे थोडक्यात इथं जर असा चौरस काढला, असा चौरस काढला असा, तर याचं क्षेत्रफळ इतर दोन बाजूवरील चौरसाच्या इकडे दोन असे काय केले चौरस काढले, त्याच्याबरोबरच इकडून एक असा एक काढला, हे चौरस काढले म्हणजे हा एक चौरस, हा दुसरा चौरस, हा तिसरा चौरस. यांचं म्हणणं आहे काटकोन त्रिकोणात कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे याचे क्षेत्रफळ इतर दोन बाजूंच्या चौरसांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतके असते. हे एक विधान बरोबर आहे, हे डोक्यात ठेवायचं. असं विधान पेपर मध्ये टाकलं जाऊ शकतं आणि खाली पर्याय दिले जाऊ शकतात. हे विधान सत्य आहे, हे असत्य आहे किंवा नाही. आता दुसरे स्टार, त्रिकोणात जर सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो. म्हणजे तुम्हाला तीन बाजू दिल्या जातील आणि सांगितलं जाईल हा काटकोन त्रिकोण आहे का. मग कसं ओळखायचं? सगळ्यात मोठी बाजू घ्यायची, तिचा वर्ग करायचा, उरलेल्या दोन बाजू घ्यायच्या, त्यांचे वर्ग करायचे आणि त्याची बेरीज करायची. जर बरोबर आलं तर तो काटकोन त्रिकोण आणि जर बरोबर आलं नाही तर तो काटकोन त्रिकोण नाही. आता याच्यासाठी काही त्रिकुट आहेत. या त्रिकुटाच्या आधारे आपल्याला ओळखता येईल. हे बघा 3 4 5 हे एक मेन त्रिकुट डोक्यात ठेवायचं. नंतर 6 8 10 म्हणजे या पहिल्या त्रिकुटाची किती झाली बघा, 3 2 6 4 2 8 5 2 10 म्हणजे दुप्पट केली की पुढचं त्रिकुट मिळतंय. नंतर याचं बघा 3 त्रिक 9 4 त्रिक 12 5 त्रिक 15 म्हणजे इथं दुप्पट, इकडं तिप्पट आणि याच्या पुढे आला तर किती पट 4. म्हणजे 3 ला 4 न गुणलं तर त्रिकुट मिळतं, 3 ला 2 ने गुणलं तरी त्रिकुट मिळतं. म्हणजे संख्या ज्या दिलेल्या आहेत 3 3 4 5, मग 3 ला 2 ने गुणा, 4 ला गुणा, 5 ला गुणा पुढचं त्रिकुट मिळेल. परत या 3 ला 3 न गुणा त्याच्या पुढचं त्रिकुट मिळेल. परत 3 ला 4 न गुणा, 4 ला गुणा, 5 ला गुणा पुढचं त्रिकुट मिळेल. हे झाले त्रिकुटे. कशाची आहेत? पायथागोरसची. आता याच्या आधारे कसं ओळखायचं बघा, काटकोन त्रिकोण आहे की नाही. मोठी बाजू किती आहे? 5, तिचा वर्ग करायचा 25. छोटी बाजू कोण आहे? 4, तिचा वर्ग करायचा 16. नंतर 3, तिचा वर्ग करायचा 9. या दोघांची बेरीज 16 9 25. हे 25 आणि हे 25 इक्वल झाले म्हणजे हे कोण आहे? काटकोन त्रिकोण. या बाजू कोणाच्या आहेत? काटकोन त्रिकोणाच्या आहेत. आणि याला काय म्हणणार तुम्ही? पायथागोरसचं त्रिकुट म्हणणार. पेपर मध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला जर दोन बाजू दिल्या, उदाहरणार्थ एक बाजू 12 दिली, दुसरी बाजू 16 दिली, तर तिसरी बाजू त्रिकोणाची कोणती? 20. डायरेक्ट त्रिकुट. 12 चा वर्ग 16 चा वर्ग 12 चा वर्ग 144. 16 चा वर्ग किती आहे? 256. त्या दोघांची बेरीज केली किती झाली? 400. 400 चं वर्गमूळ घेतलं आले तिसरी बाजू 20. दुसरा मुद्दा आहे 30 60 90 अंश त्रिकोणाचं प्रमेय. याचा अर्थ काय? जर त्रिकोणाचं माप तुम्हाला 30 60 90 अंश दिलं आणि त्याच्यावरून जर तुम्हाला त्यांनी सांगितलं बघा, जर त्रिकोणाचं माप 30 60 90 अंश दिलं तर 30 अंश कोणासमोरील बाजू ही, इथं तुम्हाला सांगितलं एसी हा कर्ण आहे,
बीसी एक बाजू आहे, एबी ही एक बाजू आहे. मग याच्यात 30 अंश कोणासमोरील बाजू म्हणजे 30च्या समोर बाजू कोणती आहे? बीसी आहे. आणि हिचं माप काढायचं असेल तर डायरेक्ट सूत्र काय वापरायचं बघा, 30 अंश कोणासमोरील बाजू बरोबर 1/2 कर्ण. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला जर कर्णाची बाजू दिली, कर्णाची किंमत दिली आणि 30 अंश कोणासमोरील बाजू दिलेली असेल तर डायरेक्ट कर्ण काढता येईल. कर्ण दिला तर 30 अंश कोणासमोरची बाजू तुम्हाला काढता येईल, डायरेक्ट हे सूत्र वापरायचं. 60 अंश कोणासमोरची बाजू दिली, हे बघा 60 कुठे आहे? सी. 60 अंश कोणासमोरील बाजू कोणती आहे? एबी. आणि ती किती आहे? वर्गमुळात 3. मग सूत्र काय आहे? 60 अंश कोणासमोरील बाजू बरोबर वर्गमुळात 3/2 गुणुले कर्ण. वर्गमुळात 3/2 गुणुले कर्ण. मग हे पहिलं सूत्र झालं, हे दुसरं सूत्र झालं. मग पेपरमध्ये तुम्हाला काय देतात? 60 अंश कोणासमोरील एकच बाजू देणार आणि त्याच्यावरून तुम्हाला कर्ण काढा म्हणतील, किंवा 60 अंश कोणासमोरची बाजू देणार आणि तुम्हाला 30 अंश कोणासमोरची बाजू काढायला सांगतात. मग कशी काढणार? 60 अंश कोणासमोरील बाजूवरून कर्ण काढता येईल. काय सूत्र? वर्गमुळात 3/2 गुणुले कर्ण. कर्ण काढता येईल. पक्षांतर करायचं, इकडचं इकडं न्यायचं, कर्ण मिळून जाईल. जेव्हा आपण उदाहरण सोडणार ना त्यावेळेस आपल्या लक्षात येईल. म्हणून डायरेक्ट सूत्र डोक्यात ठेवायचे, 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 पट असते. हे लेखी झालं. कॅल्क्युलेशन साठी बघा, 30 अंश कोणासमोरची बाजू. प्रत्येक वेळेस तुम्हाला त्रिकोण काय एबीसी देतील असं नाही. तिसरा आहे 45 45 90 अंश त्रिकोणाचं प्रमेय. त्रिकोण दिलाय PQR. क्यूचं माप 90, आरचं माप 45, पीचं माप 45. दोघांचे माप दिलेत 45 45. मग ही बाजू बघा, PQ आणि QR समान आहे. याचं कारण काय आहे? PQR 45 45 90 याला समद्विभुज त्रिकोण पण म्हणतात. म्हणजे दोन बाजू समान आहेत म्हणून त्याला समद्विभुज म्हणतात. जर दोन कोण एकरूप, त्यांच्या बाजू पण काय असणार? एकरूप असतात. मग 45 अंश कोणासमोरील बाजू 1/2. हे बघा, 1/2 गुणुले कर्ण. हे सूत्र आहे. मग 45 अंश कोणासमोरील बाजू कोणती बघा? PQ QR बरोबर 1/2 PR. PR कर्णाचं नाव आहे, आकृती त्रिकोण PQR. हे झालं 45 अंश कोणासमोरील बाजू. याच्यानंतर चौरसाचा कर्ण वर्गमुळात 2 गुणुले बाजू. चौरसाचा कर्ण काढायचा असेल तर आता चौरसाचा कर्ण म्हणजे हा चौरस आहे आणि हा या चौरसाचा काय झाला? कर्ण. बाजू दिली, कर्ण काढायचा आहे. वर्गमुळात 2 गुणुले बाजू. याच्यावर 10वीला प्रश्न येतो आणि कालचा पेपर जो झाला त्या पेपरमध्ये याच्यावर प्रश्न टाकलेला होता. चौरसाचा कर्ण दिला असेल तर बाजू किती, किंवा बाजू दिली असेल तर कर्ण किती. चौरसाचे क्षेत्रफळ 1/2 कर्णाचा वर्ग किंवा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. म्हणजे कर्ण देऊ द्या, चौरसाचं क्षेत्रफळ काढायला सांगू द्या, बाजू देऊ द्या, चौरसाचं क्षेत्रफळ काढायला सांगू द्या, कुठलंही काढायला सांगितलं तरी तुम्हाला सूत्र हे वापरता आले पाहिजे. आता या तिघांचं एकत्रित करून म्हणजे काटकोन त्रिकोण म्हणजे पायथागोरसचा 45 45 90 30 60 90 या तिघांना एकत्रित करून काय करतात? उदाहरण विचारलं जातं. म्हणून हे सूत्र जे आहेत हे काय आहेत? महत्वाचे आहे. आणखीन याचा वापर कुठे केला जातो? त्रिकोटांचा आणि काटकोन त्रिकोणाचा 30 60 90 45 45 90. एक व्यक्ती ए या दिशेकडून बी दिशेकडे चाललाय, काही अंतरावरती गेलो तर तो काटकोनात वळालाय, डावीकडे वळालाय, नंतर उजवीकडे गेलाय. यांची माप काढण्यासाठी आपल्याला ह्या त्रिकोणांची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून 30 अंशातून वळाला, 60 अंशातून वळाला, तेवढ्या अंतरावरती गेला, याच्यासाठी हे सूत्र महत्वाचे. 18.1 पायथागोरसचे प्रमेय याच्यावर आधारित आपल्याला स्वाध्याय पाहायचा आहे. पहिला प्रश्न आहे, ज्या समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेंटीमीटर आहे त्या त्रिकोणाची उंची किती? पर्याय दिलेला आहे 4 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. दुसरा पर्याय आहे वर्गमुळात 48 सेंटीमीटर. तिसरा पर्याय 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. चौथा पर्याय 6 वर्गमुळात 5 सेंटीमीटर. आता आपल्याला समभुज त्रिकोण म्हणजे नेमका त्रिकोण कसा असतो तो तुम्हाला इथे दाखवतो बघा. समभुज त्रिकोणामध्ये या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात आणि ही त्याची काय असते? उंची असते. त्या उंचीला h असं बोललं जातं. हा समभुज त्रिकोण आहे. आता समभुज त्रिकोणाची उंची काढायची असेल तर याला सूत्र आहे डायरेक्ट, उंची बरोबर कंसात h बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. हे समभुज त्रिकोणाची उंची काढण्यासाठीचे हे काय आहे? सूत्र आहे. आता या सूत्रात किंमत टाकून देऊया बघा. वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू किती दिलेली आहे? 12. आता 2 न 12 ला भागता येईल आपल्याला बघा. बेसक 12 भागलं. आता राहिलं काय ते शोधायचंय आपल्याला उत्तर. हे बघा 6
वर्गमुळात 3 सेंटीमीटर, बाजू सेंटीमीटर मध्ये दिली आहे म्हणजे इथं उत्तर आपल्याला सेंटीमीटर मध्ये पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. हे झालं समभुज त्रिकोणाच्या बाबतीत. आता प्रश्न क्रमांक दुसरा, एका चौरसाच्या कर्णाची लांबी, आता बघा आकृती काढून दाखवतो. हा चौरस आहे, चौरसाच्या चारही बाजू समान असतात आणि या चौरसामध्ये हा त्याचा कर्ण असतो आणि यांनी कर्णाची लांबी दिली बघा. कर्णाची लांबी म्हणजे याची लांबी दिलेली आहे 8 वर्गमुळात 2 आणि त्याची परिमिती काढायला सांगितली चौरसाची. आता इथं आपल्याला सूत्र काय करायचंय, वापरायचंय. अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे, बाजू काढून घ्यावी लागेल आणि बाजू काढण्यासाठी सूत्र हे बघा, चौरसाची बाजू बरोबर, सूत्र जे आहे ते चौरसाची बाजू बरोबर कर्ण छेद वर्गमुळात 2 हे सूत्र आहे. चौरसाची बाजू बरोबर कर्ण छेद वर्गमुळात 2. आता या सूत्रात फक्त काय करायच्यात, किमती टाकायच्यात. बघा किंमत काय आहे, कर्ण किती दिलाय 8 वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 2 हा आहे तसाच आहे पहिला. आता हा वर्गमुळात 2 कॅन्सल होईल, मग राहिलं कोण 8, म्हणजे चौरसाची बाजू जी आहे ती बाजू किती भेटली 8 भेटली. चौरसाची बाजू किती भेटली 8. आता इथं पर्यायात कुठं 8 आहे का, नाहीये. बाजू विचारली नाही, त्याचे काय विचारली, परिमिती विचारलेली आहे. आणि मग चौरसाची परिमिती बरोबर, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणुले बाजू, हे सूत्र आहे चौरसाच्या परिमितीचं. चारही बाजूंची बेरीज केली तरी तेवढं येणार आहे, 4 गुणुले बाजू केलं तरी सुद्धा किती येणार आहे, तेवढंच उत्तर येणार आहे. म्हणजे बरोबर 4 गुणुले बाजू 8, या दोघांचा गुणाकार केला 8 चोक 32. एकक इथं काय दिलेलं आहे, सेंटीमीटर आहे, इथं एकक काय पाहिजे, सेंटीमीटरच पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. तुम्हाला फसवण्यासाठी त्यांनी काय केलंय, 32 मीटर पण दिलंय, 16 सेंटीमीटर दिलंय, 40 सेंटीमीटर पण दिलेलं आहे. त्या दोघांमध्ये तुम्ही कन्फ्युज होऊन जाणार. पहिलाच पर्याय कोणता नाही, दुसरा आहे तो लगेच पकडणार आणि लगेच लिहून टाकणार. तर काय उत्तर आहे 32 सेंटीमीटर. तिसरा प्रश्न आहे बघा, त्रिकोण एबीसी मध्ये, आता बघा त्यांनी म्हटलंय त्याप्रमाणे आकृती काढून घेऊ बघा आपण थोडी. हा त्रिकोण आहे आणि एबीसी, बी हा काटकोन म्हणजे हा बी येईल, ए बी सी. आता यांनी बाजू दिल्या, त्या बाजू आपण ह्याच्यात ठेवून घेऊया बघा. एसी किती आहे 20, एबी किती आहे 12, तर बीसी ची किंमत काढायची. बीसी ची किंमत काढायची तर पायथागोरस लागतो का, कुठं बघायचं त्रिकोण. हे बघा 20 चा वर्ग 400, हा 12 चा वर्ग 144. या दोघांची वजाबाकी करायची, किती आली 256. आता 256 हे कोणाचा वर्ग आहे, वर्गमूळ घ्यायचं आहे आपल्याला. आता मी इथं ही कोण आहे एसी, ही कोण आहे एबी, आता ही आपल्याला कोण पाहिजे बीसी. आता 256 कोण भेटले बीसी, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 256 चं काय करायचं, वर्गमूळ घ्यायचं डायरेक्ट. म्हणजे वर्गमुळात 256 याचा अर्थ 16. पुढे उत्तर आहे 1 नंबर, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. डायरेक्ट तुमचे ट्रिपलेट पाठ झाले 12 20 16, तर अति उत्तम. नाही झाले तर दुसरा ऑप्शन 20 चा वर्ग करा. ही एक बाजू काढण्यासाठी वजाबाकी केली आहे, काटकोन करणारे 2 बाजू दिले असते तर काय करायची, बेरीज आणि मग त्यांचं वर्गमूळ घ्यायचं. चौथा प्रश्न बघा, एका समभुज चौकोनाचा, आता समभुज चौकोन याचा अर्थ काय, त्याच्या चारही बाजू ज्या आहेत ह्या बाजू कशा असतात, समान, आणि हा त्याचा काय झाला कर्ण. हा काय झाला कर्ण, समभुज चौकोनाचे कर्ण. आता समभुज चौकोनाचा हा एक कर्ण आहे आणि त्या कर्णाची लांबी दिली किती 6. हा दुसरा कर्ण आहे, त्याची लांबी किती दिलेली आहे 8. आता इथं हा समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना छेदल्यामुळे काटकोन तयार होतो. तो जर काटकोन तयार झाला तर आपल्याला त्रिकोण मिळून जाईल. चौकोनाची परिमिती काढायची बघा. मग आता याच्यात ही बाजू जर टोटल इथून इथपर्यंत 6 असेल तर ही बाजू किती झाली 3.
ही बाजू टोटल इथून इथपर्यंत 8 असेल तर निम्मी बाजू किती झाली याची 4. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला एक आकृती अशी भेटली 3 4 5 एक त्रिकोण. म्हणजे त्रिकोण कसं झालं तयार 3 4 5. आकृतीमध्येच प्रश्न आपण सोडवलाय. म्हणजे ही बाजू किती भेटली त्याची 5 भेटली. आता विचारलंय काय परिमिती. मग समभुज चौकोनाची परिमिती काय 4 गुणुले बाजू. 4 बाजू किती भेटली आपल्याला बघा इथं 5. यांचा गुणाकार करायचा. 4 पंचे किती झाले 20 सेंटीमीटर. पर्याय कुठं आहे बघा 24 25 20 30. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. कळलं. म्हणजे यासाठी आपल्याला त्रिकूट पाठ करणं गरजेचे आहे. प्रश्न 5वा समजून घ्या. त्रिकोण एबीसी मध्ये कोण एबीसी 90, बीएम लंब एसी आणि एबी 18, बीसी 24. तर बीएम काढायची आपल्याला. काय काढायची बीएम काढायची. आता बीएम काढण्यासाठी तुम्हाला आधी एसी माहिती पाहिजे. एकाच त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र दोनदा वापरायचे. ते कसं अगोदर आपण एसी काढून घेऊ. एसी काढायची असेल तर कशी काढायची इथं दाखवतो आकृती. 24 चा वर्ग किती झाला 576. इकडं 18 चा वर्ग किती झाला 324. आता एसी काढायची आपल्याला. मग एसी चा वर्ग बरोबर काय 576 अधिक 324. या दोघांची बेरीज केली किती आली 900. म्हणजे एसी चा वर्ग. मग एसी बरोबर किती भेटला 30. एसी किती भेटली आपल्याला 30 भेटली. आता त्रिकोण एबीसी चं क्षेत्रफळ काढून घेऊ अगोदर. त्याला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बरोबर 1/2. पाया कोण आहे बीसी, उंची कोण आहे एबी. हे माहिती मग ह्याच्यावरून काढून घेऊ अगोदर. मग 1/2 बीसी किती आहे 24, एबी किती आहे 18. आता कोणीतरी भाग जाईल कोणाला तरी. या 2 न 24 ला भागलं उत्तर किती आलं 12. 12 गुणुले 18 या दोघांचा गुणाकार करा. किती उत्तर आलं 12 गुणुले 18 216. हे भेटलं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी याचं क्षेत्रफळ. आता हाच त्रिकोण त्याला उलटा करू. म्हणजे त्रिकोण कसा होईल बघा हा असा होईल. आणि या त्रिकोणामध्ये हा एसी आणि हा काय झाला बी आणि ही त्याची उंची झाली एम. याच्यात एसी किती भेटलेली आहे आपल्याला 30. आणि काय काढायला सांगितलंय त्यांनी बीएम काढायची आहे बरोबर. आता या त्रिकोण एबीसी चं क्षेत्रफळ इथं भेटलं 216. मग बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी याचा अर्थ त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ 1/2 पाया गुणुले उंची. मग त्रिकोण एबीसी चं क्षेत्रफळ किती आले 216. 1/2 पाया कोण आहे एसी, उंची कोण आहे बीएम. आता याच्यात किंमत टाकून घेऊया की काय होईल बघा 216 1/2 एसी किती आहे 30 गुणुले कोण बीएम. आता काय होईल त्या 2 न 30 ला भाग दिला 15 उत्तर आलं. म्हणजेच काय झालं बघा 216 बरोबर 15 बीएम. आणि म्हणून बीएम बरोबर 216 भागिले किती 15. आता 15 न 216 ला भागा किती उत्तर आलं बघा. इकडे दाखवू भागाकार करून. 15 न भागायचंय 15 एक 15. 21 मधून 15 गेले किती राहिले 21 मधून 15 गेले 6 राहिले. वरून 6 15 चौक 60. आता बाकी किती राहिले 6. इथं दशांश चिन्ह वर घेऊन जा म्हणजे खाली किती आले 0. 15 चौक 6 0. म्हणजे उत्तर जे आहे हे उत्तर किती भेटलं बीएम बरोबर 14.4. पर्याय बघा कुठं आहे 4 नंबरचा पर्याय. हे भेटलं बीएम चं उत्तर. चौथा पर्याय जो आहे तो 14.4 आहे. हे त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं.
सोबतच्या आकृतीत एडीची लांबी किती सेंटीमीटर असेल असा प्रश्न आहे त्यांचा. काय एडीची लांबी जी आहे ती किती सेंटीमीटर असेल. आता त्याच्यात आकृतीत त्यांनी ही एसी बाजू आणि सीडी बाजू समान दिल्या आणि विचारले एडीची किंमत किती. बघा आता आपल्याला या त्रिकोण एबीसीचा विचार करू आपण अगोदर. एबीसी हा कर्ण आहे पायथागोरस. मग एसी चा वर्ग बरोबर एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग. 4 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. इकडे 4 चा वर्ग 16, इकडे 16, 16 अधिक 16 32. एसी चा वर्ग बरोबर किती 32. म्हणजेच एसी बरोबर वर्गमुळात 32. त्या 16 ची फोड होते 32 ची. 32 ची फोड वर्गमुळात 16 गुणिले 2. याचा अर्थ वर्गमुळात 16 वर्गमुळात 2 म्हणजे 16 चं वर्गमूळ घेतलं 4 वर्गमुळात 2. ही एसी ची किंमत भेटली. कोणाची भेटली एसी ची किंमत. हे बघा ही किंमत 4 वर्गमुळात 2. आता एसी आणि सीडी ह्या दोन्ही बाजू कशा आहेत समान आहेत. म्हणजे याचा अर्थ सीडी सुद्धा किती भेटली 4 वर्गमुळात 2. आता आपल्याला काय करायचंय एडी काढायची आहे. बघा मग त्रिकोण एसीडी याचा वापर करू. एसी आणि सीडी हे दोन काय भेटले काटकोन करणाऱ्या बाजू. मग एडी चा वर्ग बरोबर एसी चा वर्ग अधिक सीडी चा वर्ग पायथागोरस. एडी चा वर्ग काढायचा एसी 4 वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग 4 वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. इथं वर्ग करायचा आहे. 4 चा वर्ग झाला 16 आणि वर्गमुळाबरोबर हे वर्गमूळ काय झालं कॅन्सल झालं गुणिले 2. इकडं 4 चा वर्ग किती भेटला 16 वर्गमुळात 2 आणि वर्गमूळ कॅन्सल झालं किती राहिले 2. मग आता यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. बघा 16 गुणिले 2 16 दुने 32. इकडे 16 गुणिले 2 16 दुने 32. दोघांची बेरीज केली एडी चा वर्ग बरोबर किती भेटले 64. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. आता वर्गमूळ जर घेतलं तर उत्तर आपल्याला मिळून जाईल 8. म्हणजे एडी बरोबर जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळून गेलं 8. पर्याय कुठं आहे 3 नंबरचा पर्याय 8 सेंटीमीटर. कळलं. म्हणजे असे प्रश्न विचार करायला लावणारे थॉट्स मध्ये तुम्हाला पेपरला टाकले जातात. तो प्रश्न आहे इथं पर्याय दिला आहे 24 व 7. आता काय म्हटलंय पुढे काय आयताची लांबी व रुंदी सेंटीमीटर मध्ये दिले आहेत. आता आयत काढून दाखवतो. हा असा आयत असेल. आता त्यावरून कोणत्या कर्णाचा कर्ण पर्यायातून जाऊ आपण. हे बघा ही लांबी 15 ही दुसरी 9. कर्ण काढून घ्यायचा आहे. कर्ण हा लांबीपेक्षा किती न मोठा पाहिजे 1 सेंटीमीटर न मोठा पाहिजे. मग आपण पहिला पर्याय घेऊ. बघा या 15 चा वर्ग किती झाला 225. या 9 चा वर्ग किती भेटला 81. यांची बेरीज करा 5 आणि 1 6 8 आणि 2 10 चला 1 3 306. 306 वर्ग लिहितंय नाही म्हणजे पर्याय क्रमांक 1 कटला. आता असंच दुसरा पर्याय घेऊ 16 आणि 15. इकडे 16 म्हणतो इकडे 15. 16 चा वर्ग 256. 15 चा वर्ग 225. आता याचा काय करायचं आपल्याला कर्ण काढायचा आहे. यांची बेरीज करा 7 5 11 चला 1 5 2 7 1 8 2 2 4 481. 481 वर्ग लिहितंय नाही म्हणजे हा दुसराही पर्याय कटला. आता इकडून जाऊया चौथ्या पर्यायाकडून. आता चौथ्या पर्यायाचा विचार करायचा आहे तर हा तुमचा आयत झाला. ही लांबी 24 झाली ही रुंदी 7 झाली आणि हा त्याचा काय झाला कर्ण. मग कर्ण काढून बघू आपण. बघा कर्ण काढायचा आहे. 24 चा वर्ग किती झाला 576. 7 चा वर्ग किती झाला 49. त्या दोघांची बेरीज करू 576 अधिक 49 9 6 15 चला 1 7 4 11 आणि 1 12 चला 1 625. म्हणजे 625 याचं वर्गमूळ घेतलं. बघा वर्गमुळात 625 बरोबर किती भेटणार 25. म्हणजे तिथं 25 चं वर्ग 25 भेटलं. कर्ण किती भेटला 25. कर्ण किती भेटला तुम्हाला इथं 25 भेटला. आता बघा आयताचा कर्ण लांबीपेक्षा 1 सेंटीमीटर न मोठा आहे. लांबी बघा आयताची लांबी किती आहे हे बघा. कर्ण लांबी प्लस 1 लांबी किती आहे 24 अधिक 1 म्हणजे किती भेटला 25. आणि आपला आलाय किती कर्ण 25. कर्ण किती भेटला 25. याला कर्ण म्हणायचं. याचा अर्थ पर्याय क्रमांक कोणता येऊ शकतो बघा जिथं 24 आणि 7 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 येऊ शकतो.
कळलं? कोणत्या आयताचा कर्ण लांबीपेक्षा 1 सेंटीमीटर आहे, तर लांबी ज्याची 24 त्याचा कर्ण 1 सेंटीमीटरनं काय आहे, मोठा आहे. म्हणून पर्याय क्रमांक याचा काय भेटला, 4. हा प्रश्न आहे बाजूस दिलेल्या समलंब चौकोन एबीसीडी मध्ये बाजू AB लंब बाजू BC, AM लंब BC व BN लंब BC आणि जर AB बरोबर 20, BC बरोबर 13 आणि NC बरोबर 5, AB बरोबर 15, तर CD BC बरोबर किती, हे एवढ्याचं माप आपल्याला काढायचं आहे. पहिल्यांदा आपण B आणि N याचं माप काढून घेऊ. त्रिकोट काय आहे, 5, 12, 13 म्हणजे B आणि N याचं माप 12 येईल. जर याचं माप 12 आहे तर याचं पण माप 12च असणार आहे. म्हणजे 12 आणि 15, कर्ण आपल्याला 15 भेटलंय आणि उंची 12, तर आपल्याला त्याचा पाया काढायचा आहे. मग 15चा वर्ग 225 आणि 12चा वर्ग 144. या दोघांची वजाबाकी करायची. एक्क्याऐंशी येते. म्हणजे एवढ्याचं माप 9 असणार, कारण की 81चा वर्गमूळ 9 आहे. हे 9 आहे, हे 5 आहे. म्हणजे A आणि B 20 दिले, म्हणजे M आणि N हे पण 20च असणार. DM 9 आहे, MN 20 आहे आणि NC 5 आहे. त्यांची बेरीज 34 येते. म्हणून BC बरोबर 34. चार नंबरचा पर्याय आहे 34. त्रिकोटांपैकी हे किती पायथागोरसची त्रिकोटे आहेत ते ओळखायचे आपल्याला. आता ती त्रिकोटे ओळखण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला बघा. पहिले त्रिकोटे 8, 15, 17. सगळ्यात मोठी या 3 बाजूपैकी सगळ्यात मोठी बाजू कोणती आहे, 17 आहे. त्या 17चा वर्ग करा. 17चा वर्ग किती भेटला, 289. नंतर 15, 15चा वर्ग करा. 15चा वर्ग किती भेटला, 225. 8, 8चा वर्ग करा, किती भेटला, 64. त्या दोन लहान आहेत 17 पेक्षा. त्या दोघांची बेरीज करून बघू आपण. किती आले, 5 4 9, 2 6 8 2. म्हणजे हा 289 आणि हे 289 कसे आहेत, समान. म्हणजे हे पहिलं त्रिकोट आहे पायथागोरसचं. ते काय झालं, पहिलं त्रिकोट 1. त्याच्यानंतर दुसरं बघूया, 13 60 61. आता इथं 13 60 61. 13चा वर्ग किती, 13चा वर्ग कोणाचा पाठ आहे, 13चा वर्ग 169. 60चा वर्ग 36 आणि 61चा वर्ग किती, 3721. आता या दोघांची बेरीज करून बघू. किती का तेवढी, 9 6 आणि 6 आणि 1 7. 3769 आहे. इकडे 3721 आहे. म्हणजे हे त्रिकोट नाही. म्हणजे त्रिकोट कोणतं नाहीये, हे त्रिकोट नाहीये. याच्यानंतर हे त्रिकोट आहे असं बोलतोय आपण. आता पुढचं 14 48 50. याचे वर्ग करायचे तुम्ही पटकन. 14चा वर्ग किती आहे, 196. 48चा वर्ग सांगा पटकन. 50चा वर्ग किती, 25 2500. 48चा वर्ग किती आला, तसंच इकडे 41. 11चा वर्ग किती आहे, 121. 40चा वर्ग 1600. 304. या दोघांची बेरीज करून बघू आपण. 6 4 10, चाला 1, 9 1 10, चाला 1, 3 1 4 आणि 1 5. 2 ऍज इट इज. म्हणजे हे दोन्ही कसे भेटले, समान. याचा अर्थ हे एक पायथागोरसचं काय आहे, त्रिकोट आहे. 2 भेटले. आता याचं बघू. 41चा वर्ग किती, बोला. 41चा वर्ग, 41चा वर्ग किती, 1681. बरोबर. खात्री करून घ्या एकदा. 1चा वर्ग 1, 4चा वर्ग 16, 4 1 4, 4 2 8, 1681. हा 41चा वर्ग. आता या दोघांची बेरीज करायची आपल्याला. म्हणजे 1600 1 2 6 1 7 17 21. म्हणजे हे पायथागोरसचं त्रिकोट नाही. मग पायथागोरसची त्रिकोट किती भेटली बघा. हे पहिलं 1 आहे, हे दुसरं 1, 1 आणि 2, 2 पर्याय आहेत. हे 2 पायथागोरसची त्रिकोटे आहेत. हे कशी ओळखायची, या पद्धतीनं. कळली. एका खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेल्या 30 मीटर लांबीच्या शिडीचे
शेवटचे टोक खांबापासून 24 मीटर अंतरावरती आहे. आता आपल्याला काय करायचंय, एक खांब, ही जमीन, हा खांब, याला आपण खांब म्हणू. तो किती आहे बघा, एका खांबाच्या वरच्या टोकापासून, या खांबाच्या वरच्या टोकापासून अशी, याला मी ए बी आणि इथं ग्राउंडला शिडी आहे सी, आणि ही शिडी इथून इथपर्यंत किती लांबीची दिली आहे, 30 मीटर, आणि याला काय म्हणायचंय, शिडी. पुढं खांबापासून 24 मीटर अंतरावरती, हे बघा इथून इथं 24 मीटर अंतरावरती आहे. तर या खांबाची उंची काढायची आहे आपल्याला. काय करायची, खांबाची उंची काढायची. तुम्हाला याच्यावर पेपरमध्ये असा प्रश्न परीक्षेत टाकला जाऊ शकतो, अशा पद्धतीचा. आता बघा, आपण आकृतीच्या आधारे माहिती तयार केली आहे, बरोबर. आता इथं 30 आहे, 30 चा वर्ग किती भेटला, 900. हा 24 आहे, 24 चा वर्ग किती भेटला, 576. या दोघांची वजाबाकी करायची म्हणजे हे मिळणार आहे आपल्याला. या दोघांची जर वजाबाकी केली तर काय मिळतंय बघा, म्हणजे उंची ए बी चा वर्ग यांची वजाबाकी केली किती भेटली, 324. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर आपल्याला 324 चं वर्गमूळ घेतलंय किती भेटले, 18. आणि म्हणून ए बी बरोबर 18 मीटर. 18 मीटर कुठं आहे पर्यायात, इथं आहे, म्हणजे 2 नंबरचा पर्याय. किती नंबरचा पर्याय, 2 नंबरचा. म्हणजे खांबाची उंची अठरा मीटर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 90 एबी, एबी 12, एसी 13, एडी 15. तर रेषाखंड सीडी याची लांबी काढायची. बघा आता इथं आपल्याला काय करता येईल, 13, 12, इथं किती येणार, डायरेक्ट बीसी 5. कशी आली, त्रिकोण, पायथागोरसचं त्रिकोण. कळलं. आता टोटल बीडी आपल्याला काढता येईल. बीडी जी आहे ती बीडी कशी काढणार बघा. अगोदर आपण त्रिकोण एबीसी मध्ये पाहिलं, बीसी चा वर्ग बरोबर एसी चा वर्ग वजा एबी चा वर्ग. 13 चा वर्ग वजा 12 चा वर्ग, 13 चा वर्ग 169, 12 चा वर्ग 144. त्या दोघांचा वर्ग वजाबाकी केली 25, आणि मग बीसी बरोबर किती भेटलं, 5. त्याच्याबरोबरच त्रिकोण एबीडी. आता एबीडी मध्ये एडी दिलाय, एबी दिलाय, बीडी काढून घ्यायचा आहे आपल्याला. मग बघा एडी चा वर्ग कोण काढायचा, बीडी काढायचा आहे. मग बीडी चा वर्ग बरोबर एडी चा वर्ग वजा एबी चा वर्ग. एडी म्हणजे कोण, 15. एबी म्हणजे कोण, 12. 15 चा वर्ग 225, 12 चा वर्ग 144, 5 वजा 4 1, आणि 22 मधून 14 गेले 8. बीडी चा वर्ग म्हणजे बीडी बरोबर किती, 9. तुमचं त्रिकूट पाठ असेल तर बेटर, त्रिकूट पाठ नसेल तर या पद्धतीने जायचं. आता बीडी भेटली, बीसी भेटली, सीडी काढायची आपल्याला. मग बी सी डी, बीडी तयार झाली कशी बघा, बीडी बरोबर बीसी अधिक सीडी, याचाच अर्थ सीडी काढायची आपल्याला. मग सीडी बरोबर बीडी वजा बीसी. मग बीडी ची किंमत किती आली, 9. बीसी ची किंमत किती आली, 5. या दोघांची वजाबाकी केली तर सीडी आपल्याला किती भेटली, 4. म्हणजे हे जे उत्तर आहे 4, पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. अशा प्रकारे स्वाध्याय 18.1 हा या ठिकाणी संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.